ब्रह्मांडीय ऊर्जा ती आपल्याला अशी घेता येत नाही। तुम्ही हा प्रयोग 40 दिवस करून बघा। ह्या शाळेमध्ये बघा पिरॅमिड आलेला आहे, त्या कोणामुळे ह्या वैश्विक ऊर्जेचं त्याच्याकडे अट्रॅक्शन होतं। 2 मिनिटासाठी मी टायमर लावते, फक्त श्वासांकडे लक्ष द्या, तेव्हा तुम्हाला वाटतंय ना काहीतरी शांतता ह्या मेंदूला वाटते की नाही। या ताईला 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं त्यांना दम लावला गेला नाही। डोळे बंद करून बसणं ही पण एक मोठी साधना असते, तुमची उपस्थिती दाखवून देते की तुम्ही किती जागरूक माता आहात। खरंच छान वाटलं एवढी छान गर्दी बघून। तर मी आज तुम्हाला ध्यान आणि पिरॅमिड या 2 गोष्टींची ओळख तुम्हाला करून देणार आहे। तर बघा, मुलांच्या जडणघडणीमध्ये, मुलांना घडवण्यामध्ये आईचा जेवढा वाटा आहे तेवढा निश्चितच वडिलांचा नाहीये। तुम्हाला काय वाटतंय, खरी की नाही ही गोष्ट? कारण म्हटलं जातं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी। म्हणजे आपण जेव्हा बाळ लहान असतं तेव्हापासून त्याची दोरी आपल्या हातात असते। जवळजवळ त्याच्या जडणघडणीतला 70% त्याच्यापेक्षाही जास्त वाटा हा आईचा असतो। त्याच्यामुळे आपलं लेकरू कसं घडावं, हे चांगली पॅरेंटिंग कशाला, पालकत्व चांगलं कसं करता यावं हे प्रत्येक मातेला समजतं। मुळात ती म्हणजे तयारच त्याच्यासाठी झालेली आहे। पण बघा आता हे जे स्पर्धेचं युग आहे, ह्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना ताण तणाव या गोष्टींपासून आपलं त्यांचं जे कॉलेज लाईफ आहे, महाविद्यालयीन ते शिक्षण घेऊन मोठे होणार आहे, तर त्याचा पाया हा आतापासून तयार होणार आहे, हो की नाही? तर त्यांना ध्यान, तुम्ही स्वतःही ध्यान करणं आणि विद्यार्थ्यांकडूनही करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे। तर ध्यान काय आहे तुम्हाला माहित आहे का? मेडिटेशन आणि ध्यान हा शब्द तुम्ही ऐकलेला असेलच की नाही, आहे की नाही? ऐकलेला आहे। तर बघा, ध्यान म्हणजे एक अशी स्थिती असते, आता मॅडमने सांगितलं की आपण मानसिक आरोग्य जपलं पाहिजे। तर मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही शांत असलं पाहिजे। तर शांत असलं पाहिजे म्हणजे बघा, गढूळ पाणी जे असतं ते जेव्हा शांत होतं तेव्हा तो जो गाळ असतो तो आपोआप खाली बसतो आणि ते वरचं जे नितळ पाणी आहे ते वेगळं होतं। तसंच आपल्या मेंदूचंही आहे, आपल्या मेंदूमध्ये साचलेला जो कचरा आहे तो ध्यानानं आपण खाली बसवू शकतो। त्याला वरचा जो मेंदू आपला तरतरीत ताजा तवाना व्हायचा असेल तर त्याला ध्यान खूप महत्वाचं आहे। जसं आपल्या रोजच्या जीवनात आपण खाणं पिणं या गोष्टीला जेवढं महत्व देतो तेवढ्या त्यापेक्षाही जास्त गरजेचं आपल्याला पटत नाही। पटतं का मॅडम? ध्यान गरजेची गोष्ट आहे, आपण त्याच्याकडे आपल्याला वेळ नाही, आपल्याला वेळ काढावा लागेल। 24 तासातले 10 मिनिटं जर आपण मोबाईल आहे, हा मोबाईल जेव्हा चार्ज करतो आपण तेव्हा चालतो तो, हो की नाही? मग तसं आपण स्वतःला चार्ज करत नाहीये, आपण पळतोय, तेवढी पळण्याची क्षमता आपल्याला दिलेली आहे देवानं, पळतोय। पण कुठे म्हणजे हे जे ऋषी मुनी करायचे पूर्वी, गौतम बुद्धांनी सांगितलेलं हे जे ध्यान मार्ग आहे, तर हे पूर्वीपासून आलेलं आहे, आपल्याला त्याची ओळख नाही असं नाहीये, पण आपण ते सोयीस्करपणे आपण ते बाजूला करून ठेवलेलं आहे। तर ह्या ध्यानामुळे काय होणार आहे, तुम्ही जेव्हा डोळे बंद करून बसणार आहे तर ह्या ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे, ज्याला आपण वैश्विक ऊर्जा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा, ती आपल्याला अशी घेता येत नाही। तर ती आपल्याला एकतर झोपेत मिळते, जेव्हा आपण झोपतो थकून भागून, जेव्हा आपलं शरीर रात्री विश्राम करतं तेव्हा ह्या झोपेमध्ये तेव्हा आपण जागरूक नसतो। ती निद्रावस्थेतलं आपल्याला ती ब्रह्मांडीय ऊर्जा निद्रावस्थेत मिळते, पण तिचं प्रमाण हे अत्यल्प असतं। मग ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला जास्तीत जास्त जर कशातून मिळत असेल तर ध्यानातून मिळते। त्याच्यासाठी तुम्ही डोळे बंद करायचे आणि श्वासांकडे लक्ष द्यायचे। श्वासांकडे जेव्हा तुम्ही लक्ष द्याल तेव्हा या ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून, ते ब्रह्मरंध्र असते आपले, त्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात प्रवेश करते आणि ही ऊर्जा आपल्या पेशीत जाते जिथं आपल्याला गरज आहे। तुमच्या नकळतपणे तुमचे सगळे शारीरिक जे दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला मदत होईल। तुम्ही हा प्रयोग 40 दिवस करून बघा। रोज सकाळी उठल्यानंतर किंवा जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा 10 मिनिटं 15 मिनिटं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही डोळे बंद करा
आणि श्वासांकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. ह्या शाळेमध्ये बघा पिरॅमिड आलेला आहे, बघितलंय का तुम्ही? या मंडपाच्या मागे एक आकृती आलेली आहे. आणि ध्यान आणि पिरॅमिडचा काय संबंध आहे तुम्हाला थोडक्यात सांगते 5 मिनिटात. की बघा पिरॅमिड ही अशी आकृती आहे की ज्याच्यामुळे या ब्रह्मांडातली जी वैश्विक ऊर्जा ही आपोआप ते आकर्षित होते त्या आकृतीमुळे. मग त्या आकृतीमध्ये काय आहे तर त्या आकृतीमध्ये एक कोन तयार झालेला आहे. त्याच्या वरच्या दिशेला बघा 4ही बाजू सारख्या आहेत आणि वरच्या दिशेला जो कोन तयार झालेला असतो त्या कोनामुळे ह्या वैश्विक ऊर्जेचं त्याच्याकडे अट्रॅक्शन होतं. आणि आजूबाजूला सुद्धा आता हा पिरॅमिड इथं ठेवलेला आहे तर त्याच्या खाली बसल्यावरच त्याचा फायदा होणार आहे असं नाही. ह्या पिरॅमिडची जी ऊर्जा आहे, पिरॅमिड ऊर्जा ही आपल्या वातावरणात पसरलेली आहे की ज्याचा तुम्हाला नकळतपणे फायदा होत आहे. तुम्हाला याचा गंधही नाहीये पण तो फायदा तुम्हाला मिळणार आहे ह्या पिरॅमिडमुळे. तर हे पिरॅमिड तुम्ही तुमच्या शेतात सुद्धा लावू शकता. ह्या पिरॅमिडवर माझे जे गुरु आहेत, ध्यानातले गुरु सुभाष पत्रीजी यांनी खूप सारे प्रयोग केलेले आहेत. त्यांनी पुस्तक वाचलं होतं द पॉवर ऑफ पिरॅमिड्स आणि त्या पुस्तकातून त्यांनी पिरॅमिड स्वतः तयार केले, छोटे छोटे कागदाचे पिरॅमिड तयार केले. त्या पिरॅमिड मध्ये एकदा वांग ठेवलं आणि पिरॅमिडच्या बाहेर एक वांग ठेवलं तर जे वांग त्या पिरॅमिड मध्ये ठेवलेलं होतं ते फ्रेश होतं 2 दिवसांनी सुद्धा आणि तेच वांग जे पिरॅमिडच्या बाहेर होतं ते सुकलेलं होतं. तर असा हा पिरॅमिड ऊर्जेचा प्रभाव आहे. तर ह्या पिरॅमिडमुळे काय होणार आहे, मुलांमध्ये सकारात्मकता वाढीस लागणार आहे. त्यांचं ध्यानानं काय होणार आहे, ध्यान आणि पिरॅमिड ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे पिरॅमिडचे उपयोग फक्त ध्यानासाठीच नाही, पिरॅमिडचा खूप सारा उपयोग आहे. आणि ध्यानामुळे तुम्हाला काय होणार आहे की हे ध्यान तुम्ही पिरॅमिड मध्ये बसून जर केलं तर 3 पटीनं अधिक तुमचं ते ध्यान होणार आहे. तर एवढी मी पिरॅमिडची आणि ध्यानाची तुम्हाला थोडक्यात ओळख करून दिली. विषय फार मोठा आहे. तर कधी एखाद्या वेळेस जर अजून जर संधी मिळाली तर आपण नक्कीच याच्यावर ध्यान आणि पिरॅमिड याच्यावर अजून जास्त घेऊ. माझी अशी इच्छा आहे की 2 मिनिट सगळ्यांनी आपण ध्यान करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा. 2 मिनिटासाठी मी टायमर लावते. फक्त श्वासांकडे लक्ष द्या. काय अनुभव आहे तुम्ही स्वतः अनुभवा आणि घरी पण हे सुरू करा. डोळे बंद करा सगळ्यांनी आणि लक्ष श्वासांकडे 2 मिनिटासाठी फक्त. फक्त येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडेच लक्ष द्या. बाकी काहीच नाही, विचार कोणतेही डोक्यात आणायचे नाही. हा जो श्वास आहे हा तुम्हाला या ब्रह्मांडातली ऊर्जा मिळवून देण्यासाठी हा श्वास हा गुरु आहे आपला. आपण सगळं बाहेर शोधतो पण खरी शांतता ही आपल्या आतमध्ये असते. फक्त श्वास बघा, येणारा श्वास आणि जाणारा श्वास. फक्त श्वासांकडे लक्ष द्या, बाकी काहीच करू नका. आजूबाजूला तुम्हाला खूप आवाज येत आहे, त्या आवाजाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, फक्त श्वासांकडे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा त्यात प्लीज डोळे उघडू नका, प्लीज 2 मिनिटासाठी. जर आपण 2 मिनिटं ही डोळे बंद करू शकत नसेल तर मोठी विचार करण्याची गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना पण शिकवायची आहे. मुलांवरती जी स्मरणशक्ती आणि एकाग्रता आपल्याला वाढवायची आहे, त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची. जेव्हा आपला मेंदू रिलॅक्स होतो तेव्हा तो ताजा तवाना होतो आणि अभ्यासात सगळ्यात जास्त काम मेंदूचं आहे. हा मेंदू शांत ठेवणं आणि रिलॅक्स ठेवणं आपल्यासाठी पण आणि मुलांसाठी पण खूप महत्वाचं आहे. फक्त श्वास बघा, श्वासांशिवाय दुसरं काही बघू. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. हात डोळ्यांवर ठेवा.
दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा आणि हात बाजूला. ऍक्च्युली 2 मिनिटामध्ये काहीच नाहीये, यांना फार मोठा फरक तुम्हाला जाणवेल. पण तरीही की जेव्हा तुम्ही 2 मिनिटं जरी डोळे बंद करून श्वासांकडे लक्ष देता, तेव्हा तुम्हाला वाटतंय ना काहीतरी शांतता ह्या मेंदूला वाटते की नाही? वाटते की नाही? या ताईला 2 मिनिटंही म्हणजे 2 मिनिटंही त्यांना दम राहावा गेला नाही, लगेचच डोळे उघडले त्यांचे. मग आपणच जर इतक्या चंचल असतो तर आपल्या पोरांमध्ये कधी येणार शांतता असेल किंवा, हो की नाही? तर ही एका दिवसाची नाही, ही साधनेची गोष्ट आहे. हळूहळू जेव्हा तुम्ही आपण साधना करतो तेव्हा हळूहळू ही आपली कॅपॅसिटी वाढत जाते. म्हणजे 2 तास 3 तासही आपण डोळे लावून बघा, डोळे बंद करून बसणं ही पण एक मोठी साधनाच आहे. म्हणजे तुम्ही नका श्वासांकडे लक्ष देऊ, पण नुसते डोळे बंद जर करून तुम्ही बसलाय तर ह्या मेंदूला खूप साऱ्या म्हणजे एक सायन्स आहे हे काही जादू नाही, चमत्कार नाही, पण खूप साऱ्या मेंदूला सिद्ध्या प्राप्त होतात. ठीक आहे, मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानते आणि माझे शब्द संपवते. धन्यवाद, तुम्ही मला सहन केल्याबद्दल.